ये है विविध भारती का नागपुर केंद्र। दिन के 11:58 होने वाले हैं। अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मकर संक्रांतीचा सण आज साजरा होतो आहे। सूर्याचं उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेल्या पिकांच्या आनंदप्रित्यर्थ देशभरात उत्सव साजरा केला जातोय। देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो। गुजरातमध्ये उत्तरायणच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला भेट देणार आहे। राज्यात विविध ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून जगभरातले पतंगप्रेमी दाखल झाले आहे। केरळमध्ये सबरीमाला डोंगरावर मकर विलाक्कू साजरी होत असून तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये बिहू आणि पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती हे सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरे होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तीळ आणि गुळाचा गोडवा भरलेल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या पवित्र सणानं प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश मिळो, तसंच सूर्यदेव सर्वांचं कल्याण करो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज दिल्लीत होणाऱ्या 10व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। भारताचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांच्या कार्याचा आणि सेवेचा सन्मान करण्याच्या हेतूनं हा दिवस साजरा केला जातो। 14 जानेवारी 1953 ला फील्ड मार्शल के.एम. करियप्पा सेवानिवृत्त झाले होते। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला। अखेरच्या दिवशी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचार सभा, रोड शो, समाज माध्यम यामार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर आणि पुण्यात प्रचार सभा घेतली आणि प्रचार फेरीमध्ये ते सहभागी झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील काल शेवटच्या दिवशी प्रचार केला। या निवडणुकीत उद्या मतदान होणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांकडे बॅलेट युनिट्स रवाना होत असून तयारी अंतिम टप्प्यात आहे। शहरात 38 प्रभागांमधून एकूण 151 सदस्य निवडले जाणार आहे। मतदारांची संख्या 24,83,000हून अधिक आहे। एकूण 3004 मतदान केंद्रांपैकी 321 केंद्र संवेदनशील असून 10 ठिकाणांवरून पोलिंग पार्टी रवाना होणार आहे। त्याच ठिकाणी मतमोजणी होईल। येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत कार्यक्रम घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं याआधीच जाहीर केला असून यामध्ये राज्यातल्या 1 लाख शाळांमध्ये 7 लाख शिक्षक आणि 2 कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग असेल असं नियोजन करण्यात आलं आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।